नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांनाच असं वाटतं की आपल्या घरात नेहमी सुख, समृद्धी आणि पैसा टिकून राहावा. यासाठी आपण अनेक उपाय करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या घरातील फक्त एक मूर्ती तुमचे नशीब पण पूर्णपणे बदलू शकते. होय, आपण बोलत आहोत गजमूर्ती म्हणजेच हत्तीच्या मूर्तीबद्दल. भारतीय संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रामध्ये हत्तीला केवळ एक प्राणी मानले गेलेले नाही, तर ते ऐश्वर्य, बुद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. पण बाजारातून कोणतीही हत्तीची मूर्ती आणून घरात कुठेही ठेवली तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. हत्तीचे सोंड वर असावी की खाली? मूर्ती जोडीने ठेवावी की सिंगल? ती देव्हाऱ्यात ठेवावी की मुख्य दरवाजावर? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे ज्याने तुमची पैशाची चणचण कायमची दूर होईल. चला तर मग सर्वात आधी समजून घेऊया हत्तीचे धार्मिक महत्त्व काय आहे. हिंदू धर्मात हत्तीचा संबंध थेट दोन प्रमुख देवतांशी जोडला जातो. पहिले म्हणजे विघ्नहर्ता भगवान गणेश, ज्यांचे मुख हत्तीचे आहे, आणि दुसरे म्हणजे धनदेवता माता लक्ष्मी. जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून 14 रत्न बाहेर पडली. त्यापैकी एक रत्न म्हणजे ऐरावत हत्ती होता, जो देवांचा राजा इंद्राचे वाहन बनला. म्हणूनच हत्तीला राजेशाही, वैभव आणि देवत्वाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण गजलक्ष्मी रूपाची पूजा करतो तेव्हा माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना हत्ती जलाभिषेक करताना दिसतात. याचा अर्थ असा की जिथे हत्तीचा सन्मान होतो तिथे माता लक्ष्मी स्वतः वास करते. प्राचीन काळी राजा महाराजांच्या राजवाड्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूंना भव्य हत्ती असायचे. हे केवळ शोभेसाठी नव्हते, तर ते त्या राजाचे रक्षण करणारे आणि नकारात्मक ऊर्जेला आत येण्यासाठी रोखणारे रक्षक होते. आता वळूया वास्तुशास्त्राकडे. वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य धातूची आणि योग्य आकाराची गजमूर्ती ठेवल्याने घरातील राहू आणि शनी या ग्रहांचे दोष कमी होतात. जर तुमच्या घरात सतत कटकटी होत असतील, पैसा येणे पण टिकत नसेल किंवा मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल, तर गजमूर्ती यावर रामबाण उपाय ठरू शकते. हत्ती हा प्राणी त्यांच्या शांत स्वभावासाठी, अफाट शक्तीसाठी आणि अफाट बुद्धिमत्तेसाठी ओळखला जातो. जेव्हा त्यांची मूर्ती आपल्या घरात येते तेव्हा घरातील सदस्यांमध्ये संयम, स्थिरता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. वास्तुतज्ञ सांगतात की हत्तीची उपस्थिती घराभोवती एक सुरक्षेचे कवच तयार करते, ज्यामुळे बाहेरील वाईट नजर किंवा करणी बाधा घरात प्रवेश करू शकत नाहीत. हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, हत्तीची सोंड वर असलेली मूर्ती घ्यावी की खाली असलेली? मित्रांनो, या दोन्ही मूर्तीचे महत्त्व पूर्णपणे वेगळे आहे. नीट समजून घ्या. पहिली, वर सोंड असलेला हत्ती. जर हत्तीचे सोंड वरच्या बाजूला असेल तर ती प्रगती, यश आणि विजय, उदंड भाग्याचे प्रतीक मानले जाते. जर तुम्हाला व्यवसायात यश हवे असेल, नोकरीत प्रमोशन हवे असेल किंवा समाजात मान सन्मान हवा असेल तर वर सोंड असलेली मूर्ती सर्वात उत्तम मानली जाते. ही मूर्ती घरामध्ये नवीन संधी आणि सकारात्मक ऊर्जा खेचून आणते. आता आपण पाहूया, बाजारात आपल्याला अनेक प्रकारच्या गजमूर्ती मिळतात, पण कोणत्या धातूचा काय परिणाम होतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघूया आपण. सर्वात अगोदर पितळची जी म्हणजे मूर्ती असते, वास्तूमध्ये पितळ धातू अत्यंत शुभ मानला जातो. जर तुम्ही पितळाचा हत्तीची जोडी तुमच्या बैठकीच्या खोलीत ठेवली तर घरात सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबात कधीही अन्नाची किंवा पैशाची कमतरता भासत नाही. आता आपण चांदीची मूर्ती बघूया गजलक्ष्मीची. जर तुम्हाला आर्थिक चणचण असेल किंवा कुंडलीत चंद्रग्रह कमकुवत असेल तर चांदीचा छोटा हत्ती बनवून तो लाल कपड्यात गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा लॉकरमध्ये ठेवा. यामुळे तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. आता आपल्याला तिसरं बघायचं आहे, ते म्हणजे लाकडी मूर्ती. लाकडी हत्ती हा आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी उत्तम मानला जातो. जर घरातील लोक सतत आजारी पडत असतील तर घराच्या पूर्व दिशेला लाकडी हत्ती ठेवावा. चौथं आहे, व्हाईट मार्बलची मूर्ती आपल्याला घरात आणायची आहे.
गजलक्ष्मीच्या व्हाईट मार्बलच्या मूर्त्या आपल्याला 2 घरात आणायच्या आहेत. का आणायच्या आहेत तर घरातली शांती आणि एकाग्रता ही स्थिर राहते. आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर या पांढऱ्या हत्तीची छोटी मूर्ती 1 असू द्या किंवा 2 असू द्या आपल्याला ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्या लेकरांची स्मरणशक्ती अफाट वाढते. तर आता आपण हे बघितलो की आपल्याला कोणती मूर्ती आपल्याला घरात आणायची आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, गजमूर्ती ठेवताना कोणत्या चुका टाळायच्या आणि योग्य नियम कोणते ते. पहिला नियम आहे, हत्तीची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वात उत्तम दिशा कोणती, ती म्हणजे उत्तर किंवा पूर्व दिशा. उत्तर दिशा कुबेरांची मानली जाते, त्यामुळे तिथे हत्ती ठेवल्याने पैशाची नवीन स्रोत निर्माण होतात. दुसरा आहे मुख्य दरवाजा. जर तुम्ही घराच्या सुरक्षेसाठी आणि नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी मुख्य दरवाजावर हत्ती ठेवत असाल तर हत्तीचे तोंड नेहमी घराच्या आत येणाऱ्या व्यक्तीकडे असावे, म्हणजेच बाहेरच्या बाजूला तोंड असावे. आणि लक्षात ठेवा, नेहमी हत्तीची जोडी ठेवावी, सिंगल हत्ती कधीही ठेवू नये. तिसरा आहे बेडरूम. जर पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर बेडरूममध्ये हत्तीची जोडी ठेवावी, पण त्यांचे तोंड एकमेकाकडे असावे, एकमेकांच्या पाठीकडे नसावे. आता काय करू नये ते सांगते बघा. कधीही तुटलेली, क्रॅक गेलेली किंवा खंडित झालेली गजमूर्ती घरात अजिबात ठेवू नका. हत्तीची मूर्ती कधीही बाथरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ अजिबात ठेवू नका. हत्तीचे तोंड कधीही खिडकीच्या किंवा घराच्या मागील दरवाजाच्या बाहेर असू नये, अन्यथा घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे असं म्हणलं होतं, तर तो उपाय असा आहे की कोणत्याही शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात किंवा तुमच्या घरातील देवाऱ्यात गजलक्ष्मी, ज्या माता लक्ष्मीच्या दोन्ही बाजूंना हत्ती असतात, मूर्तीची स्थापना करा. तिला गुलाबाचे फूल अर्पण करा. मूर्तीसमोर गाईच्या तुपाचा दिवा नक्की